हॅलो फ्रेंड्स, तर गुड इव्हनिंग. तर ॲक्च्युली ना चष्मा आहे मला. पण जसं मी आता हेल्थची काळजी करते आणि नाही का आवळा ज्यूस नियमितप्रमाणे घेते, जे जसे फ्रेश आवळे भेटतात तसं, तर मला गरज नाही पडत आता जास्त की दिवसभर मी चष्मा वगैरे वापरावा. आणि थोडीशी आय मसाज, आणि खूप फरक पडला आहे. आवळा ज्यूस एकदम फ्रेश भेटतो आहे ना, तर त्यामुळं खूप फरक पडला आहे. तर मी त्यामुळे तर मला डोळ्याला असं ताण वगैरे पडायचा, टीचिंग वर्क आहे माझं, तर असं पडायचं. तर आता मला नाही वाटत की मला गरज जास्त पडते, म्हणजे एकदम किंवा अर्धं डोकं दुखणे हे ते सगळं. तर मला आवळ्या ज्यूसनी एवढा फरक पडलेला आहे. तर मी नियमित घेतेच आवळा ज्यूस. आणि थोडंसं कवळं ऊन हे डोळ्याला पण आपल्या खूप हेल्दी आहे. आणि थोडंसं आय मसाज हे वाले. तर मला वाटतं हे सर्वांनीच करायला पाहिजे. तर चष्माचं मला ॲक्च्युली नंबर आहे, तर मी एवढं फक्त यूज करत बिलकुल नाही आहे आता. तर खूप आवळा ज्यूसने मला फरक पडला आहे. तर हे मी नेहमी माझ्या रुटीनमध्ये चालूच ठेवते फ्रेंड्स. तर मला तर वाटते ना, असं थोडंसं मसाज आवळा ज्यूस घेतलं तर मला वाटतं की डोळ्यांचे काही इश्यू होणार नाही. जसं आपले एज वाढेल तसं मला नाही वाटत की असं इश्यू होतील डोळ्याचे, नाही का. तर नियमितप्रमाणे आवळा ज्यूस, ॲलोवेरा, आपल्या घरामध्ये मी फ्रेश ॲलोवेरा असलं तर ते थोडंसं घेते. तर म्हणजे आणि कोरफड त्याला आपण म्हणू शकतो. तर हे नेहमीप्रमाणे असतंच डाएटमध्ये वगैरे, मॉर्निंगमध्ये सनलाईट वगैरे. तर खूप फरक पडला आहे. नाहीतर खूप असं ताण पडायचा डोळ्याला वगैरे, तर खूप फरक पडलेला आहे. तर मला वाटते सगळ्यांनी थोडं थोडा घ्यायलाच पाहिजे आवळा ज्यूस वगैरे. आणि संध्याकाळची वेळ एकदम कंटाळा, दिवसभर वर्क करून असं दिवस जातो वर्किंग. आता परत संध्याकाळची वेळ, तर अशी मी डोळ्यांची माझ्या काळजी घेते. थोडंसं संध्याकाळी जरी अशी बसले ना, तरी मी हा मसाज थोडंसं कंटिन्यू, मी पहिला चष्मा वगैरे वापरायचे, पण आता मला नाही वाटत की फरक खूप, म्हणजे 50% तर फरक पडतोच आवळा ज्यूस आणि थोडंसं मसाजने वगैरे. तर नियमितप्रमाणे मला वाटतं सगळ्यांनी थोडं थोडं आपलं घ्यायला पाहिजे, मुलांना पण आपलं थोडंसं द्यायला पाहिजे. तर हे डोळ्याच्या एक्सरसाइजमुळं आणि ह्याच्यामुळं मला खूप फरक पडला आहे. तर चष्मा हा जास्त मी घालत नाही आता, ओन्ली काय टीचिंग, थोडंसं मोबाईल वगैरे बस. नाहीतर पहिलं सारखं अर्धं डोकं दुखणे, हे डोकं दुखणे. तर आपलं जसं एज वाढतं तसं तर आपण हेल्थची काळजी आपण नक्कीच घ्यायला पाहिजे. ओके फ्रेंड्स, बाय, थँक्यू सो मच. तर व्हिडिओ कसे वाटतात तर लाईक, सबस्क्राईब आणि छान छान कमेंट्स पण करा. बाय.